अशा बातम्या उपमुख्यमंत्री अशा बातम्या मी ऐकतोय. अजित पवारांच्या दिवंगत अजित पवारांच्या पत्नी सुनित्राताई पवार यांचं नाव मी ऐकतोय, मला माहित नाही. आता शेवटी हे त्यांचं राजकारण आहे, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, त्याच्यावरती आम्ही काय बोलावं. पण अजूनही महाराष्ट्र अजित पवारांच्या जाण्यानं दुःखातून सावरलेलं नाही, एवढंच मी सांगू शकतो. त्याच्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबातलं जर कोणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री होणार असेल तर हा सर्वस्वी त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा कौटुंबिक विषय. ह्याच्यावरती इतर कोणी मत व्यक्त करण्याची ही वेळ नाहीये, ही अजिबात वेळ नाहीये. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत, त्यांच्या पक्षात नेत्यांची फार मोठी फळी आहे. प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय नेते आहेत, सुनील तटकरे राष्ट्रीय नेते आहेत, छगन भुजबळ राष्ट्रीय नेते आहेत, बरं का. असे असंख्य त्यांच्या पक्षामध्ये राष्ट्रीय नेत्यांची फळी आहे. आता ह्या राष्ट्रीय नेत्यांनी हा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांच्याकडे त्यांचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी होता आणि शेवटी हा निर्णय अमित शहाच घेणार आहेत. अमित शहाने निर्णय घेतला असेल. रावसाहेब, आता शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. शरद पवार असं म्हणतायत की मला या निर्णयाविषयी काही माहिती नाही, आणि त्यांच्या पक्षाचे नेते, मग त्यात काही प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, अशा मंडळींनी हा निर्णय घेतला असा. घेतला असेल. नाही, असं आहे की ते बरोबर बोलतात. तो एक स्वतंत्र गट आहे. अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेब बोलतात ते योग्य. कोणालाच माहित नाही त्याविषयी ना. ते फक्त त्यांच्या पक्षांतर्गतला विषय हा निर्णय आहे. कारण अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पक्षाचे राष्ट्रीय नेते जी नावं घेतली, तटकरे, पटेल, भुजबळ वगैरे, हे सगळे राष्ट्रीय नेते हे मंत्रालयात किंवा वर्षा बंगल्यावरती येऊन त्यांनी चर्चा केली फडणवीसांची, असं आम्ही वाचलं किंवा ऐकलं. त्याच्यामुळे हा त्यांचाच विषय आहे आणि त्यांनीच निर्णय घेतला असेल. नाही, पण असं म्हटलं जातं आहे की या निर्णयामागे भाजप आहे, आणि समजा दोन राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणानंतर शरद पवारांकडे पुन्हा या पक्षाची बघा, जाऊ नये. मी तुम्हाला एकच सांगतो, जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही तोपर्यंत आम्ही या राजकीय विषयावरती बोलणार नाही. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण बोलणार नाही. भारतीय जनता पक्ष हे मड्याच्या टाळूवरचा लोणी खाणारा पक्ष, एवढंच मी सांगू शकतो. भारतीय जनता पक्षाला दुखवटा, दुःख या विषयाशी त्यांचा कधी संबंध आलेला नाही. त्याच्यामुळे हे जे पक्ष आहे हे मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे पक्ष आहेत, पण ही वेळ त्याविषयी बोलण्याची नाही. शरद पवार यांनी पहिल्यांदा मान्य केलं की दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, मी त्यात सुरू होतो, परंतु करत होते आणि दोन्ही पक्षांनी एकत्र व्हावं अशी देखील अद्याप माझी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. नाही, ठीक आहे. बघा, अजित पवार असताना हे शक्य दिसत होतं असं मला वाटतंय. असं पवार साहेबांच्या बोलण्यातून जाणवत आहे. आता पुढे काय त्यांच्या बैठकीवरची मी कसं काय बोलणार. पण जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती, आणि 12 तारखेला त्या बाबतीतला निर्णय जाहीर करणं. मी काय बोलणार. बघा, तुमचा बरीचशी माहिती आहे, ती आहे ना माझ्याकडे माहिती आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की माननीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंतराव असतील, किंवा आम्ही स्वतः इतके वर्ष राजकारणामध्ये आहोत, काही ना काहीतरी माहिती सूत्रांकडून, आतल्या गोटातून किंवा संबंधित व्यक्तींकडून येत असते, चर्चा होत असतात. पण या विषयावरती चर्चा करण्याची ही वेळ नाही. राऊतसाहेब, सावडण्याचा कार्यविधी काल पार पडत असतानाच त्यांचे नेते मंडळी होते ते वर्षावरती बघा, आताच बोललो ना मी त्या विषयावर. म्हणालात की या परिस्थितीत त्यांचा राजकीय वारस किंवा राजकीय समीकरण यावर चर्चा करणं अमानुष आहे, असं तुम्ही काल म्हणाला. आता तुमचं मत काय आहे की हे जे सगळे निर्णय घेतले जात आहेत ते घाई गडबडीत घेतले जात आहेत, कुठल्या भीती किंवा कुठल्या दबावापोटी घेतले जात आहेत? नाही, मी काही बोलणार नाही या विषयावरती, पण नक्की बोलेन. मी नक्की बोलेन.
मी एकच वाक्यात सांगितलं की प्रेताच्या मड्याच्या टाळूवरचा लोणी खाण्यात भारतीय जनता पक्ष हा या देशात पहिला क्रमांकाचा पक्ष आहे. हे फक्त मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलत नाही. मी हे या देशात भाजपच्या बाबतीत ज्या घटना घडलेल्या आहेत त्या बाबतीत बोलतो. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांना शिवसेना आता नेतृत्वहीन झाली. त्याच्यामुळे हा पक्ष त्यांच्या गिळण्याची फार मोठी योजना होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची योजना उधळून लावली. हा सुद्धा राग आहे. नाही, पण काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. बघा याचा भाजपशी काही संबंध नाही. असं कसं काय म्हणू शकता?